गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो पांडुरंगाय। ओम नमो पांडुरंगाय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। धीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। धीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। पाण्डुरङ्गप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। पाण्डुरङ्गप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कापुरीवासिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलङ्कापुरीवासिने। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। सिद्धेश्वर कृपाछत्र छायानिवासकारिणे। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। शान्ति ब्रह्मस्वरूपाय भवदुःख हराय च। शान्ति ब्रह्मस्वरूपाय भवदुःख हराय च। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। विनायकं गुरुं नौमि
साखरे नाम विश्रुतम् विनायकं गुरुर्नमामि सागरे नाम विष्णुम् ईशान चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति ईशान चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातम् ज्ञानदानपरायणम् सागरे वंशविख्यातम् ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षम् मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावति क्षेत्रनिवासिनं प्रभावति क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलिकाप्रदयविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृते राघवे ख्याती केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिखरे सागरे तारियली शिखरे सागरी तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी महाराजा जन्मला मृत्युलोकी उपमान नाढळे इहलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला ते तुझेने भव सिंधुसे बांधिलासे तुझेने अनाथादिना कारणे तुकयान अनाथादिना कारणे तुगयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा हरि व्यापको सर्व जीवा तो हा परब्रह्म ठेवा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगे दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली तनो मानवी दिव्य रूपी जगेली यागिते दिव्य लोकासी नेली न यागिती दिव्य लोकासी नेली पुंडलिकार जय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय करिता देवार्चन देवार्चन करा आले संत जन
घरा आले संत जन घराले संत जन घराले संत जन देव सारावे परते देव सारावे परते संत पूजावे आरते संत पूजावे आरते संत पूजावे आरते संत पूजावे आरते शाळीग्राम विष्णुमूर्ती शाळीग्राम विष्णुमूर्ती संत हो का भलते याती 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 देव सारावे परते देव सारावे परते संत पूजावे आरती संत पूजावे आरती संत पूजावे आरते संत पूजावे आरते आ तुका म्हणे संधी तुका म्हणे संधी अधिक वैष्णवांची मांदी अधिक वैष्णवांची मांदी अधिक वैष्णवांची मांदी अधिक वैष्णवांची मांदी देव सारावे परते देव सारावे परते संत पूजावे आरते संत पूजावे आरते संत पूजावे आरते संत पूजावे आरते प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारांच्या गाठ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 303व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि या अभंगाची सांगता म्हणजे पूर्णता आज करणार आहोत. घरी देवार्चन चालू आहे, देवाची पूजा. संत आले तर देव परते सारावे म्हणजे देवाची पूजा बंद करून संतांचा आदरातिथ्य करा असा त्याचा अर्थ. देव सारावे परते संत पूजावे आरते नाम अगोदर. आरते शब्दाचा अर्थ अगोदर बरं अलीकड अगोदर देवाची पूजा नंतर करावी. आता शाळीग्राम विष्णू परमात्म्याचं स्वरूप आहे हे आपण सांगितलं ना. शाळीग्राम विष्णू परमात्म्याचं स्वरूप आहे किंवा शाळीग्राम असो का विष्णूची मूर्ती असो पूजेला समोर तुमच्या. तुम्ही वैष्णव आहेत ना, मग वैष्णवांना तेच पुढे असणं गरजेचं आहे. लिंग नाही बरं. वैष्णवाच्या पूजेत लिंग असण्याची गरज नाही किंवा लिंगाचा द्वेष करतोय मी असं कोणी समजायचं नाही. वैष्णवी दीक्षेमध्ये लिंग पूजा एवढी असं करण्याची काहीही जरूरत नाही, अजिबात नाही. फक्त महादेवाचं मंदिर कुठं असेल तर दर्शन घेणे, चलत चलत एखादा तिथं बिलवदल असेल तर बिलवदल पत्र त्यांना महादेवाला ओहाणे का अभेद दाखविण्यासाठी. अभेद म्हणजे भगवान तुम्ही आमची विष्णू रूपातच आहात, म्हणजे तुम्ही विष्णू वेगळे तुम्ही म्हणजे विष्णू, विष्णू म्हणजे तुम्ही. एक एकाचे हृदयी गोडी साखर. शिवस्य हृदयम विष्णू विष्णूस्य हृदयम शिवा. ते रामायणामध्ये श्लोक आहे, भावार्थ रामायणामध्ये काला रामेश्वर महात्म्याच्या प्रसंगामध्ये श्लोक आहे. शिवस्य हृदयम विष्णू विष्णूस्य हृदयम शिवा. जसं तुम्ही म्हणजे नीट तुकाराम महाराज त्या श्लोकात मग महाराजांनी गाथा जे केलाय ते काही पदरचं केलं थोडंच. तुकाराम महाराजांचा गाथा वेद शास्त्र पुराण सगळं कसूनच केलंय ना, कळलं का. हरिहरा भेद नाही नका करू त्याच्या नाही का. एक एकाचे गोडी साखरेचे एक एकाचे हृदय सांगण्यासाठी शिवस्य हृदय विष्णू आणि विष्णूचे हृदय शिवा हे श्लोकच लक्षात आला असेल त्यांच्या ना कोणाच्या. अरे वा. सगळ्या ग्रंथाचा अभ्यास काय त्याच्या डोसक्यात होता. एकबार त्यांनी अवलोकन करायचं काम. कोणी वाचलं नाही असं नाही बरं. कोणी म्हणतात की तुकाराम महाराजांनी वाचला नाही ग्रंथ. नाथांचं भागवत पूर्णपणे वाचले ते एकांतात. ते पूर्णपणे नाथांचं भागवताचं निरीक्षण केलं. ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं निरीक्षण केलं. कोणी तुकोबारायांनी. आणि मग ते काय का आता ते अवतारिकच होते त्याच्याबद्दल काय, पण ते त्याला म्हणतात पहिल पाठी. एकबार बघितलं की पाठ होतं. कर्पूर बुद्धी कोणाची तुकोबा.
म्हणून त्यांनी बघितलं नाही. रामायणातला श्लोक आहे ते. मी सहज तोंडाला आला आज माझ्या. इतके दिवस कधी कीर्तन करतो की माझ्या ध्यानात सहज सांगण्यात आला नसेल ते कधी. पण ते असं शिव शरदेम विष्णू आणि विष्णू शरदेम शिव असं हे रामेश्वर महात्म्यामध्ये ते प्रसंगाचं वर्णन आलेले ते तुम्हाला मी सांगायला विसरले. असे म्हणून भगवान शंकर आपल्या पूजेत असणं गरजेचं नाही. नाही बरं, समोर ते लिंग असावं असं. मग आपल्या पूजेत काय असावं? ऊर्ध्वपुंडगंध, द्वादश ट्रे लावायचे, तुळशीची माळ ज्यानं गळ्यात घालायची आहे, पांढरे कपडे घालून पंढरीची वारी करणारा वारकरी वैष्णव आहे. आणि अशा वैष्णवांच्या पूजेमध्ये विष्णू मूर्ती. कोणती मूर्ती? का शालिग्राम. मग शालिग्राम शालिग्राम ल खरं तर ल येतं. तुकारामाने लच घातलं ना. आणि ल संस्कृत भाषेत नाही असं नाही. जुन्या काळातल्या संस्कृत भाषेत ल सापडतं. पुरुष सूक्तामध्ये, उपनिषदामध्ये कुठेतरी लचा उच्चार आहेच. नाही असं नाही. हिंदी भाषेत ल नाही, इंग्रजी भाषेत एक ल नाही, ल आहे. ल वारचं काय? ल. कमळ तर कमल म्हणजे कमळ नयन हासे हासे वदन हासे असे जमतंय. किंवा कमल नयन हासे हासे वदन हासे असं जमतंय. आपल्या मराठी भाषेत र चालतच. मराठी भाषेत तर रचा उच्चार आहेच. किंवा लहानपणी आपल्याला कमळाचं ल नाही, ते बाराखडीतच होतं की म्हणजे ल. आणि ते शालिग्राम म्हणले तरी शालिग्राम, शालिग्राम म्हणले तरी शालिग्राम. मग शालिग्राम पूजेत असावा वा नसलं तर मग विष्णू मूर्ती, विष्णूची मूर्ती. मूर्ती म्हणल्यावर मात्र एक आलं त्याला. उत्थापन, विसर्जन, अमोघ रमोघ, आव्हान, हे ते सगळं आलं. कळलं का? मूर्तीला ते आलं. प्राणप्रतिष्ठा वगैरे अमुक तमुक या सगळ्या गोष्टी. मूर्तीत त्याशिवाय देवत्व येत नाही. आणि शालिग्रामाला ही करण्याची, मग तुम्हाला बरोबर सांगितलं, शालिग्रामाला ह्या क्रिया करण्याची गरज म्हणजे मूर्तीपेक्षा कोणता श्रेष्ठ आहे? हा, शालिग्राम श्रेष्ठ आहे मूर्तीपेक्षा. मग द्वादश चिन्हांकित असावा, 12 चिन्ह त्याच्यावर चक्र असावे, 12 चक्रांकित असावा. मग तो शालिग्राम पूजेला ग्राह्य मान्य आहे. ते पंढरपुरात काय आणतात ते लबाड लोक आहेत, त्यांच्या नादी लागू लागतात. ते काही कामात नाही. ते महत्वाचा शालिग्राम द्वादश चिन्हांकित किंवा द्वादश चक्रांकित. मग अशा शालिग्रामाला उत्थापन, विसर्जन वगैरे वगैरे ह्या काही गोष्टी सांगितलेल्या अजिबात नाही गरज. त्याची अजिबात गरज नाही. आवाहन करण्याची गरज नाही, काही नाही. बरं, पुन्हा स्थलांतरित केलं तरी चालतं. पिशवीत टाकला निघाली या गावात त्या गावात, काय असं काही अडचण येत नाही. तेवढी कळलं का? मग ते असा शालिग्राम आहे. मग शालिग्राम असो का विष्णूमूर्ती पूजेत असो, बरं काय, ह्या दोन्हीची तुम्ही पूजा करीत असाल जर तर, तेवढ्यात महात्मा आला तर ते देव सारावे परके सारावे. आणि संत पूजावे आरती म्हणजे अगोदर. आता तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, निस्ती आपल्या याच्यावरच विचार करायचा आपल्याला की संतांची पूजा संत हो का भलते या, ती कोण्या जातीचा असो, बरं का, जातपात पाहिजे नाही. ते कोण्या जातीचा आले ते जातीपातीचा संतांच्या विचार लागत नाही. संत महात्म्यामध्ये जातपात नाही असं शास्त्र सांगते. हो, वैष्णवांची जाती कोण बघावी? वैष्णव वैष्णव असा त्याचा अर्थ होतो. मग संत हो का भलती याती. तुका म्हणे संधीन अधिक वैष्णवांची मानली. तुकाराम महाराज म्हणले अधिक संधी नाम दोन्ही मध्ये, देवाच्या पूजेत आणि संतांच्या पूजेत जर विचार केला, संधी केली तर अधिक कोण आहे? अधिक वैष्णवांची मानली. म्हणजे देवपूजेपेक्षा संत पूजा श्रेष्ठ आहे हे शेवटच्या चरणात त्यांनी दाखवून दिलं. अधिक संत पूजा देवपूजेपेक्षा अधिक आहे, मोठी आहे. आता ती संत पूजा, हळद कुंकू, हे पाद्यपूजन, अर्घ्यदान, हे ते, ही पूजा ही गौण आहे. काय आहे? गौण नाही काय. आता बरेच लोक महाराज लोकांचे पाय धुतात, पुन्हा ते पाणी टाकणं, पुन्हा हळद कुंकू लावणं, फुल ठेवणं, हे करत राहतात. हे करणं हे काही एवढं उलटा त्रास आहे. ते उलटा खऱ्या महाराजाला त्रास आहे. मूर्ख महाराजाला भूषण वाटते. मूर्ख महाराजाला भूषण वाटते, त्याच्याबद्दल वाद नाही. अशी गळ्यात माळ घातली की शेवटवर कीर्तन काढूस, कीर्तन होस तर टेकीत नाही. तुझं हो द्या किती आहे. हो, त्या शेपाच्या माळा घातल्या आपल्या गावात, आमच्या गावात, या विनायकराच्या वडिलांना. हो,
या लय हौश आहे हिला. हो इनोकराचा बाप लय हौशा होता. हौच होते. हा शेपाचे माळ करून आणली महाराजाला. बोलते महाराज होते बुवा. हे तर काय चालतंय काय हे तर काहीच करत नाही 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 ते काय तिकट आहे ते. नाही त्याच्यावर खर्चिक नाही ते. नाही हे आकाश पाताळ इतका अंतर आहे ते त्यांनी असं आहे का? ते आकाश आणि पाहता. आणि हे पाताळ खर्चाला बरं काय. हो ते खर्चाच्या बाबतीत भेवच नव्हतं का. नाही नाही त्यामध्ये 2 एकर गेलं तर कुठली आहे काही नव्हती. भेट नव्हते ते. हं. भेटच नव्हते. तर ते असे एवढे आणल्या शेपा बोकळ बरं काय. त्याच्यात फुल एक चपाती फुल एक चपाती. आता ते वजा होईल का नाही महाराज. 4-5 तसा डुलायला आहे म्हणलं नांद्या. हो ती माळ घातल्यावर खुश झाला. तसाच डुलू लागला. मी आता म्हणलो वा याला टीव्हीवर न्यावं लागतंय. टीव्हीवर याचा प्रचार आहे. काय मूर्ख महाराज काय कोकणी ज्ञानच नाही महाराज. ज्ञानच नाही त्याला अज्ञान म्हणावं महाराज. लोकाचे पटके घालणं लोकाचे काय करणं आहेर घेणं हे करणं नटणं माळा घालणं भूषण करणं हे नाही महाराज. तुकोबा राहायला हे अमान्य. ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांना अमान्य. हो पहिली गोष्ट माळ घालायची सांगितलीच नाही फुलाचा हार. तुकाराम महाराजाला पटत नाही ते. नाही नाही माळ घालू नये गळा पटत नाही तुकोबा राहायला. आणि तुकाराम महाराजाला जे पटत नाही ते कशाला करायचे. पण ते नटाव वाटते का अज्ञान आहे. कशामुळे नटाव वाटते राहू. खरंच तुरं जे बोलतात त्याचं कारण आहे की ते वागतंय बुवा वागत ते नीट. तसे ते गुरुजी होते. तसे मोतीराम महाराज इतके तर बोलायचंच नाही. मोतीराम महाराज गुरुजी या लोक जोग महाराज हे तुमचे ज्ञानोबा आहे तुकाराम महाराज हे तर काय हे बोलायचंच नाही या लोकांच्या बाबतीत. पण नाही 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 लोकांचे कपडे घालून आहेर उपचार करणं बोटात अंगठ्या घालणं ते लाकूड घालणं हे घालणं ते घालणं हे दणकडे घालणं अमुक घालणं हे नाहीच. हे संतांची भूषणच नाहीत महाराज. हे अजिबात नाही. तुळशीची माळ फक्त एक गळ्यात घालणे 1000 माळा घालायची गरज नाही. बक्कळ माळा घालून बी लोकांना नाटक दाखवायची काय आवश्यकता आहे. सांगितल्याच नाही शास्त्रामध्ये पुष्कळ तुळशीच्या माळा दंडात मनगटात. आता निघावेत ना दंडात बी मनगटात बी इंत बी चित्त बी. हा ते शैव दीक्षेत. शैव दीक्षेत आम्ही मान्य करू. किती घालावे मनगटात किती घालावे दंडात किती घालावे शेंडीत किती घालावे गळ्यात शिकून घ्या. मी सांगतो तुम्हाला तुमची दीक्षा आणि शैव आमच्याकडे या. मी वैष्णव जरी असलो तर शैव दीक्षेतले नियम सांगतो तुम्हाला. दंडात किती घालावे मनगटात किती घालावे इथं गळ्यात किती घालावे दंडात बरं काय पुन्हा शेंडीत हे सगळे तुम्हाला रुद्राक्षे कशी विभूती लावावी. 2 बोटी लावी जे भाळी 2 बोटानं आणि पुन्हा अशी वाढावा फाटा सगळं तुम्ही शैव दीक्षा माझी नाही ती माझी दीक्षा वैष्णवी आहे. तरी त्या दीक्षेतलं तुम्हाला आम्ही सांगू. त्यामध्ये ते वर्ण दंड मनगटात घालायचे ते रुद्राक्षे. पण आपल्या तुळशीच्या माळा दंड मनगटात घालायचे शास्त्र नाही. फक्त तुळशी माळा शोभती गळा गंठी तुळशी माळ. तो एक तुळशीची माळ ते बी मनी प्रमाणभूत 108 अशी तुळशीची माळ वैष्णवांनी घालावी. संपलं. ही वैष्णव दीक्षित. हे नटतात ते जे महाराज का जे महाराज नटतो कपडे पांढरे फेकटे बगळ्यावणी असं तसं सगळं त्याला ते नटावच वाटतंय. त्या मड्याला नटविते. दया त्या ठाई पुरे अज्ञान आहे. ओळखीत जाव हे अज्ञानी आहे. भिंगात बघून पटका बांधायला काही हे कसं आहे अज्ञानी आहे. त्याला ज्ञान नाही. समजायचंच नाही. ज्ञान वाकडा आला का तिकडा आला ते बघायचंच नाही. निवृत्ती महाराज वक्ते कसे वागले चांगले वागले वक्ते. पटकाव इकडे गेला काय तिकडे गेला काय ते काही भान नाही. म्हणला वक्त्याला होतं का भान नव्हतं. नाही नाही नाही. कीर्तनात रंगला की रंगला बरोबर आहे की नाही. मग ते श्याद येत होते. अर्ध्या श्याच होते कीर्तनात श्याद. पुढच्या अभंगात आहे ते वर्ण. पुढच्या अभंगात वर्ण नाही. जरी ते वर्मशील महात्मा बोलला तरी त्याचं पाप लागत नसते. त्या खऱ्यासाठी बोलते. म्हणजे जरी तिनं शिव्या देणं गुन्हा आहे की नाही. लोकांना शिव्या देणं पाप आहे की पुण्य पाप. मग हे जरी असेल मग निवृत्ती महाराज बघते शिव्या देत होते म्हणजे त्यांना पाप लागलं का नाही लागत. पाप त्यांना का लागत नाही पाप. अरे ते खरं बोलत होते मग पाप नाही ना. खऱ्यासाठी शिव्या देत होते. आईच्या शिव्यामध्ये मुलाला देण्यामध्ये तिला पाप लागणार नाही का. तिच्या शिव्यामध्ये त्या लेकराचं हित आहे. नाथ महाराजांनी शिव्या दिल्या काय माय गेली होती भूतापासून शिवी नाही तर काय.
कळलं तर किती सांगू तरी नाही का ते बटकीचे पुढे सिंदळीचे रडतील बटकीचे म्हणजे रांडचे आपण हो म्हणजे आपल्याला काय म्हणले रांडचे. जे भगवंताचं नामस्मरण घेत नाहीत भगवंताची भक्ती करीत नाही ते बटकीचे हो बटकीचे म्हणजे कोण झाले ठुरलेल्या बाईचे मग आपल्याला शिवी नाही तर काय ही शिवी. कोणाची तुकोबरायांची ही शिवी मग तुकोबरायची शिवी जरी असली तर त्यांना पाप लागलं नाही म्हणून दे ना आपल्याला बटकीचे खरंच ते काय नाम न वये ज्याची वाचा तो लेख दो बापा काय बोला होता दोन बापाचे एका बापात सगळी वाहना माघारी या बांधा असो इथं मांड कुत्र का म्हणले उगतच म्हणले का मांड कुत्र म्हणले काळ ढवळ म्हणले का नाही काला कृष्णा म्हणता येत नव्हतं तिथं वाक्यात बसत नाही का ते बस काय सगळी वाहना माघारी या काळा सुना सगळी वाहना माघारी या तांबडा सुना सगळी वाहना माघारी या पांढरा सुना जमत नाही जमत होत ना मग मुद्दामच जाणून बोलून काय घातलं शब्द आहे मांडा सुना मांड कुत्र का म्हणले एक लेख दो बापा नाम नवदे ज्याची वाचा तर तो लेख दो बापा आम्हा आपल्याला दोन बापा आता असली जरी म्हणले असले आपल्याला शिव्या जरी घातल्या असल्या तर त्या शिव्यामध्ये हित आहे आपलं काय आहे त्याच्यामध्ये आणि हित असल्यामुळे त्यांना ते आपला त्याला पुढे बघू त्याचा विचार एक सांगायलो की ज्ञाता देहाला नटवीत नाही मड्याला नटवीन तो ज्ञाताच नाही अज्ञानी आणि अज्ञानाचं कीर्तन काय आहे आम्हाला नाही ऐकणार नाही अज्ञानाचं कीर्तन नाही अज्ञानाचं कीर्तन काय आहे का त्यालाच ज्ञान नाही आणखीन झालं मग काय तर मग त्याच्यासाठीच म्हणले ना अनुभवच नाही त्याला म्हणजे अनुभवे आली अंगात ते या जगा ते तसे ते खरं आहे बाबा आता अनुभवच नाही तुला तूच देहाला नटवितो आणि तू विरक्तीच्या गोष्टी वैराग्याच्या गोष्टी तू कशाला करतो म्हणून म्हणले ना दयाच्या ठाई पुरे काय सत्कार्य होय तो सुजया त्या संदर्भात व्याख्या ज्ञानेश्वरी मध्ये अज्ञानाचं लक्षण सांगितलंय ना संभावनेची मानाची वाट पाहे जो मानाची वाट पाहे सत्कार्य होय तो सुजया सत्कार्य होय तो सुजया सत्कार केला की बरं वाटतंय बरं काय शाल शिरपळ दिलं की भूषण नारळ दिलं शाल शिरपळ वा 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 कुठं ठोक कुठं नाही वाटते नाही का त्या महाराजाला सत्कार्य होय तो सुजया हा गर्वे पर्वताची शिखरे तैसा महत्वाहुनी नुतरे दयाच्या ठाई पुरे अज्ञान आहे त्याच्या ठिकाणी काय आहे अज्ञान आहे म्हणून खऱ्या संताला ही पूजा पटत नाही हे म्हणावे तुम्ही हळद कुंकू लावण्याची ही पूजा आहे ना करा ही काय बाह्य क्रिया आहे आणि बाह्य क्रियेची पूजा आहे आंतरक्रिया बाह्य क्रिया या दोन क्रिया संत पूजे सांगितली आपण संत पूजेचाच विचार करणार आहोत ना बाह्य क्रियेतली पूजा आहे हळदी कुंकू वाहणं त्यांची पाद्यपूजा करणं फुल वाहणं हे करणं ते करणं त्यांना जेवाय चांगल्या प्रकारे करणं जेव घालणं पाठा बसविणं तांबूळ पुन्हा जेवण झाल्याच्यानंतर पानाचा विडा झोपायचा असेल तर अंथरूण टाकून व्यवस्थित त्यांचे पुन्हा पाय सुद्धा शेपणं म्हणजे चेपणं म्हणजे दाबणं त्यांची चरण संवाहन करणं आणि ते तर आहेच किंवा ते तर काय बघा की जीव जर सिनले कोणते सांगा तर त्यांना पाय चोरावे असं शास्त्रात सांगितलं कोणी असू कोणी असू द्या ते महाराज असू का कसलाय असू त्याला त्रास व्हायला आहे ते चलून आले त्याचे पाय दुखतेत का आणि आपण चेपले तर पुण्यला असं सांगितलं ज्ञानेश्वरी जे जनले जे जीव सिनले स्वाहारा आहे ना आहे का बघा तुम्ही ते ज्ञानेश्वरी काढा अशा जीवांना सुख देणं म्हणजे पुण्याची गोष्ट आहे परमार्थ आहे महाराज हेच खरा परमार्थ आहे मग संताचं चरण संवाहन का करू नये इतर जीवाचं करावं म्हणून सांगितलंय ना साधारण सुद्धा जीव कोणी आले समजा विनायक भाऊ सारखा परवाशी तर कोणी आला तिकून चलून थकलं त्याचे तंगडे उठ आणि दुखतात महाराज काय चालल्यावर काय लय लोकांचं ते नाही का ते कोण गेलं की बा बालाजीला पायानं गेलं आणि तिकून आलं कोटाचा पाटील म्हणतो तुमचा पाटील बरोबर आहे काय होते ना बोरटकर होते की आज जाऊ नका म्हणलं पायानं मोठराय चला काही लोक पायाने गेले फुकट दर्शन होते म्हणजे लवकर दर्शन होते गेले पायानं आता वाऱ्याच्या डोंगर लई चढणीच आहे गेले जाऊन आले कायचे जेवतीत हे लवकर आणि ते तर बंबळूच लागलं कोण हे ना मरतो म्हणला बाबा मी मरतो म्हणायला लागलाय ते लईच पाय दुखायलेत लईच कोणीतरी तुडविले दाबले आहे कोणतरी आणि असं करणं काही चांगलं
चांगले बरं काय, त्याला त्रास व्हायला का ना आपण त्याचे पाय चेपले तर चांगले, त्याला सुख दिलं बरं काय, त्याचा त्रास कमी झाला, आनंद झाला, आणि आपण जर सुख दिलं तर ते पुण्य लागते. ते कसाही समोरचा असू त्याच्याबद्दल घेणं देणं. मग इथं तर संत आहेत, संतांची चरण समान केलं तर काही दुखत असलं तर ते काही चांगलं आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण ही क्रिया बहिर आहे, म्हणजे बहिरंग क्रिया आहे. बहिरंग क्रिया एवढ्यावर संत खुश होतात असं मात्र संत बरं, महाराज नाही बरोबर, बुवा बुवा तर ह्याच्यावर खुश होतात ना. बुवाला हेच पाहिजे, तुम्ही कसे बी वागा, आम्हाला घेणं देणं नाही बुवायला, तुम्ही कसंही वागा, काही नाही. पाय चोरतात का, हो मग पाय चोरतात, देतात, पुन्हा कपडे करतात, पुन्हा लाकीट करतात, पुन्हा अंगठ्या घालतात आम्हाला, आणि मग आम्हाला इतकं करणं केलं का मग बस तुमच्यासारख्या जगात कोणीच. तुम्ही आम्हाला फार प्रिय आहेत, कळलं का. तुम्ही तिकडे दारू पित असले तरी काही हरकत नाही, दारू प्या, तिकडं कसं करायचं करा, रानरंडी करा, काय करायचे कसं वागायचं तसं वागा, आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला तुम्ही असं हे चांगलं करू लागलेत का आम्ही खुश. असे खुश होणारे बुवा संत बोलू ना बरं. संत खुशच होत नाही या क्रियेला. संत जर असा करून पाय चोराय आला का, त्याला जर कळालं संताला हे दारू पितो, हे मूर्खावणे वागायला, तुमच्यापाशी मी राहते तिकडं मोकार वागतो, तर ते एकच म्हणतील तू असं वागू नको, वागायचं असलं तर माझ्याकडे येऊ, माझे पाय चोरायची गरज नाही, मला तुझी वाढण्याची गरज नाही, मला कशाचीच गरज नाही बाबा, तू येऊ नको. वागायचं असलं तरच ये. मग तुम्हाला सांगितलं की जोग महाराजांना, त्या महाराजाला येऊ दिलं नाही, हा येऊ देत नाही, जमत नाही त्याला, खऱ्याला पटतच नसतंय खोटं, कळलं का. मग संत पूजा, संत पूजा, संत पूजा ती आहे विचार आणि आचार. बहिरंग अंतरंग. बहिरंग म्हणजे ही हळद कुंकू वाहून त्यांचे पाय चोरणं, जेव घालणं, चांगले कपडे त्यांना देणं, अमुक टमुक ह्या ह्या बहिरंग क्रिया आहे. ही बहिरंग नाही. अंतरंग पूजा संतांची कशी करायची, तर त्या अंतरंग पूजेला फार महत्व आहे, आणि तीच पूजा खऱ्या संतांना आवडते. तर ते काय, त्यांचे जे विचार आहे, कोणाचे, संतांचे, ते विचार आपल्या चित्तात घेणे, आणि ते चित्तात विचार घेऊन त्या विचाराप्रमाणे वागणे. बोलायचंच नाही. खरा संत तुमच्यावर नाराजच होणार नाही का. एखाद्या माणसाला येणं होय ना इकडं, ते तिकडच आहे समजा, बरोबर आहे ना. संताकडे गेलाय नाही, पुन्हा त्यांचं ऐकून महाराज तुम्ही सांगितलं ते मी वागतो, आचरणात आणतो, त्यांना आचरणात आणलं. ते विचार रस्त्यात घेतला, आचरणात आणलं, आणि ते चांगला वागायला आहे त्यांच्या कानावर. ते येत नसल, जात नसल, बोलत नसल, भेट होत नसल, काही कारणानं ते तिकडं हे इकडं असेल, असू द्या ना, तरी पण ते खुश होतात. चांगला वागते, हो नाव कमी, वा मी सांगितलेलं ऐकलं त्यानं, चांगला वागते, त्याचा उद्धार होणार, त्याला देवाची प्राप्ती होणार. झाली संताची पूजा. ते तिकडं बी असला, माऊली कुठे आहेत, आळंदीत, आपण कुठे आहेत, आवलगावात. काय करतो माऊलीचं आपण, नका काय करू. पण ते म्हणते ज्ञानेश्वरी जसं लिहिली त्यांनी, काय लिहिली ज्ञानेश्वरीत, तसं तुम्ही वागा. मला वाटते तिथं समाधीवर जाऊन फुलं व्हायची गरजच नाही पडायची, पडल. आणि मग वर्षावारीला जायचे, फुलं व्हायचे, आणि 1000 लबाड्या सोडायच्या नाहीत. काय आनंद माऊलीला वाटेल सांगा बरं. तिथंच लबाडी किंवा बारीला लागल्या, 1000 लोकायला लबाड्या करायच्या, मधात घुसायचं. काय आनंद वाटेल त्यांच्या मरायला, काय आनंद वाटेल त्याच्यामध्ये लबाड्या करून पाया पडाय आलेल्या. काय तुम्ही त्यांचा विचार डोक्यात घ्या. काय घ्या, हो आंबेडकराची ते माणसं आले होते औरंगाबाद त्या भीम जयंती, आपल्या गावातली गोष्ट. ते म्हणला बाबासाहेबाला डोसक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोसक्यात घेऊन नाचा, असं म्हणलं. काय म्हणला ते, बरोबर बोललं. ते काही असो बरं काय, बाबासाहेब आंबेडकराला डोक्यावर घेऊन नाचल्यापेक्षा कशात घेऊन नाचावं म्हणला, डोक्यात घेऊन नाचाव. खरंय का खोटं आहे त्यात, खरं. मग आपण दिंडी माऊलीची काढली, पालखीत माऊल्या मिळून हे कर, डोसक्यावर घेणं, नाचणं, माऊलीच्या दिंडीत काय उपयोग आहे. डोक्यात घेतले माऊली कधी सोहळ्यात, आणि डोक्यावर घेतल्यावर त्या सोहळ्यामध्ये सोहळ्याला बड्या करतील कोणी. ज्यानं माऊलीला डोसक्यात घेतलंय, डोक्यावर घेतलंय, ते काय करतील का. अरे लात लागली तरी म्हणजे लागू द्या माऊली, लागू द्या. कोण, ज्यानं डोक्यात घेतलंय का ते रागच करीत नाही.
लई लोक माऊलीशिवाय बोलतच नाही. माऊली थोडं बाजूला सरकार आम्हाला जाऊ दे. बरोबर आहे, अशी बोलतात ते. सहज धक्का लागला, लात लागली, काय अन्याय आपल्याकडून झाला तरी म्हण माऊली लागू दे, लागू दे. कळलं? किती शांत, काहीच नाही त्यांना. भांडण तंटा करावा इथं तर आपल्या झोपण्याबद्दल झगडे नाही असते की नाही, खाण्याबद्दल बी झगडे. पुन्हा शेंगदाणे घरला आणायचे, बिस्किट पुढे घरला आणायचे. घ्यायला वारी लागेल तर वाघ कोणाच ठाऊक आहे. असा वाघ वारी. मी म्हणतो इथंच राहून कमव की बाबा, तिथं कमी कमाई का इकडं होणार. नाही महाराज, हे नाही, हे पाप होत या. परमार्थातलं लेकरा बाळाला नेणं चुकीचं आहे. कळावं लागते कळणाऱ्याला. न्यायचं नाही ते. तसला मोह करायचा नाही. कुठंच करू नये तसला मोह. ते काही कामाचं नाही. मोह कर चांगलाच नाही ते. आणि त्यातून परमार्थातला आणणे नको. अहो काय काय लोक पदार्थ खातात, अजिबात जेवत नाहीत लोकांचं. पुण्य अर्धा घेऊन जाते बुवा, जीव घालणारा. अरे काल मोहन इथं पंगत केली, अर्ध पुण्य त्याला गेलं का राहिलं आपलं जाते की नाही. कसं हा पुण्य लागत आहे, मग पुण्य त्याला जाते. असे काही काही लोक आहेत की आपलं पदार्थ खाणारे लोक आहेत, इतके वागणारे कट्टर आहेत वारीमध्ये. त्याला म्हणावं माऊलीची पूजा त्यांनी केली. बरं काय, ही खरी पूजा आहे. ज्ञानोबा आहे, कृष्ण परमात्मा म्हणले ना अर्ध. तर काय मग तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा. बघा बरं, देवाची पूजा स्वकर्म कुसुमांची. कोण्या कर्माची? स्वकर्म. अर्जुना माझी पूजा कशी करावी? अरे ज्या ज्या माणसाला जे जे वर्ण उचित आश्रम उचित कर्म सांगितले तसं वागणं ही त्या भगवंताची पूजा. तुम्ही आता एक क्षत्रिय आहेत म्हणा, मराठीत म्हणा, ब्राह्मण आहेत म्हणा, कोणता वर्ण आहे त्या वर्णात तुम्ही जेव्हा जन्माला आले आणि तुमचा आश्रम कोणता आहे, गृहस्थ वानप्रस्थ ब्रह्मचारी काय जे असेल त्याचं, जे जे ज्याचा आश्रम आहे, जे जे ज्याचा वर्ण आहे त्याच्याप्रमाणे शास्त्रामध्ये भगवंतानं सांगितलं. भगवद्गीता सारख्या ग्रंथात किंवा वेद उपनिषद शास्त्र धर्मशास्त्रात असं काही जे सांगितलंय वागायचं ते त्याच्याप्रमाणे ते कर्म करणे, तीच ती भगवंताची. बरोबर आहे ना. त्या सर्वात्मक ईश्वरा आहे ना, ही ओवी ना. मला वाटतं तिसरे अध्याय काय, तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषाला. स्वधर्म कर्मातलं नीट कर्मे काय करणे हीच पूजा आहे. म्हणून संतांचा विचार ज्ञानेश्वरी भागवत गाथा हे डोक्यात घ्यावा. काय घ्यावा? डोक्यावर नाही बोलायलो, डोक्यात घ्या. आणि डोक्यात हे घेऊन आपण ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. बरं काय, सगळं संत सांगतात तेवढं तुमच्या आचरण लवकर होणार नाही होणार. तरी पण तुम्ही थोडा थोडा पाऊल टाकण्याचं. कसं आहे, पहिलीपासून पहिली दुसरी तिसरी उगाच मॅट्रिकची इंग्रजी येईल त्या पहिल्या वर्गातल्या पोराला कोण नाही शिकवितच नाही. ते नाही ना, पहिलीच्या वर्गाला तितकंच शिकवितात. बरं काय की आई घराकडचं हा छगन कमळ बघ, बाळबोध म्हणतात त्याला. काय बाळबोध. आणि ते जुन्या काळात होते म्हणून मराठीला म्हणत होते बाळबोध. मराठी भाषेला काय म्हणते होते बाळबोध. आणि ती उर्दू होती जुन्या काळात. ते बाळबोध. बाळबोध म्हणजे लहान लेकराला शिकविणे, बोध होणे, असं ज्ञान सांगणे. मग अशा प्रकारचं ज्ञान म्हणजे आपण त्यांच्या विचारात विचार आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करून पाऊल टाकणं हे गरजेचं आहे की नाही? हो नाही. आणि असं तुम्ही वागत गेले त्यांच्या आचारा विचाराप्रमाणे तर मला वाटते त्यांची पूजा होईल की नाही. तुकोबा यांची पूजा होईल की नाही? ज्ञानोबा यांची पूजा होईल? नाही, निश्चित होईल. नाही, माऊलीला खूप आनंद वाटेल. तुम्ही जर असं चांगलं वागले ना तर माऊलीला आनंद वाटेल, तुकाराम महाराजांना आनंद वाटेल, खुश होतील. शंकराचार्यांच्या बाबतीत पहा, हस्तामलक त्यांचे शिष्य आहेत. बरं मग ते 4 शिष्य आहेत. 4 पीठावर 4 बसू. शंकराचार्यांचे 4 पीठ आहेत है ना. पूर्वेला जगन्नाथ, पश्चिमेला द्वारका, उत्तरेला ज्योतिर्मठ. ज्योतिर्मठाचंच विकृत नाव आहे जोशी मठ.
जोशीमठ नाही का ते आहे. ते जोशीमठ नाही खरं नाव नाही, जुनं नाव आहे ज्योतिर्मठ. तिथे एक गादी होती आणि इकडं श्रृंगेरी नाही, करवीर नाही, करवीर कोल्हापूर ते उपपीठ आहे, उपपीठ आहे. कोल्हापूर करवीर आहे ना, ते करवीर पीठ म्हणजे कोल्हापूर, ते उपपीठ आहे. खरं पीठ आहे श्रृंगेरी, तिकडं आहे कर्नाटकमध्ये. नाही मला वाटतं तामिळमध्ये श्रृंगेरी पीठ आहे. आणि अशी चारी पीठ, चारी पीठावर 4 बसविले ते त्यांनी शिष्य. सनंदन हा सनंदन पहिला ते कुठे बसविला? ह्याला जोशी मठावर शारदा पीठ. शारदा इकडे जगन्नाथ पीठाला कोण बसविला? शिरोशिवाचार्य नाही, सुरेश्वर द्वारकेला बसविला. सुरेश्वर म्हणजे मंडन आहे, ते आपलं गाव. की आपण गेलो ना माहिष्मती नगरला, मंडन मिश्र तिथला होता ना. माहिष्मतीच्या खाल्ला कोण 2-3 किलोमीटरवर गाव आहे. मला वाटते मंडलेश्वर गाव आहे ना, महेश्वर हे आपण गेलेलो अहिल्याबाई होळकरात. आणि त्याच्या 3 किलोमीटर बाजूला आहे मंडलेश्वर, त्याचं नाव पडलंय मंडलेश्वर. हे मंडन मिश्राचंच नाव त्या गावाला आलं. आता आहे ते गाव. तुम्ही त्या गावात गेले नाही, तिथूनच गाड्या गेल्या. लक्षात आलं की नाही? महेश्वर म्हणजे माहिष्मती. सहस्रार्जुनचं गाव. पुराणकालीन सहस्रार्जुन राजा होता की नाही रामायणामध्ये, त्या भागवतामध्ये त्यामध्ये हय हय राजे, ते हय 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 जे वंशी म्हणतात त्यांना, हय हय वंशी. आणि ते राजे सहस्रार्जुन त्याच्यातला आहे. आणि ते अर्जुनाचं वर्णन रामायणात आलेलं आहे. रावण पकडला होता ना, ते माहिष्मतीलाच होता. माहिष्मती म्हणजे त्या ह्याच्या काठावर, आपल्या नर्मदेच्या काठावर. काय अथांग पाणी नर्मदेला घाट बांधलेला. अहिल्याबाई होळकराचा उपकार आहे ते. ती बाई पुण्यश्लोक होऊन गेल्या. कोणत्या? अहिल्याबाई. त्या अहिल्याबाई होळकर बिचाऱ्या पुण्यवान होत्या. तर ते गाव ते परिपालन त्यांनी केलं, त्याचं नाव माहिष्मती नगर. आणि आता सध्या ते प्रचलित आहे महेश्वर नाव. त्याच्या खाल्ला कोण 2-4 किलोमीटर गाव आहे एक, आता बी आहे ते मंडलेश्वर. आणि तिथं होता मंडन मिश्र, मंडन मिश्र तिथं होता. माहिष्मती नगरला जवळ असल्यामुळं माहिष्मती नगर. माहिष्मती नगर जास्त प्रख्यात कोणतं आहे? माहिष्मती नगर म्हणजे महेश्वर. म्हणून ते प्रख्यात नाही म्हणून त्याचं नाव नाही, त्याच्या नावानं ते खेळ बसलं, मग ते आता मंडलेश्वर नाव झालं. तिथं राहत होतं ते मंडन. हा, आणि त्याचं नाव आहे आश्रमातलं सुरेश्वर. पहिलं नाव मंडन मिश्र, सुरेश्वराचार्य पुन्हा सुरेश्वराचार्य नाव दिलं शंकराचार्याने. त्यांनी संन्यास स्वीकारला नाही का? त्यांच्या दोघांच्या तटावटीत वादामध्ये ठरलं होतं ना, तू जर हरलास तर तुला संन्यास घ्यावा लागेल, मी जर हरलो तर मी लग्न करतो. ग्रस्त होतो, दोघांचं ठरलंच होतं. पण हरला कोण? मंडन मिश्र. हरला, शरण आला आणि मग त्यानं संन्यास घेतला ना. आणि मग ते सुरेश्वर बसविला द्वारका. लक्षात आलं? पण आनंदगिरी त्रोटकाचार्य. हा, आनंदगिरी त्याचं नाव त्रोटकाचार्य. त्रोटकाचार्य ते बसविला तिकडे. आणि श्रृंगेरी मठावर बसविला आहे हस्ता. किती शिष्य येत? 4 पैकी 1 नंबर ठरला कोण? हस्तावर. कोण ठरला? काही बोलत नव्हतं येड, काही बोलत नव्हतं, कोणाला शानपणा दाखवित नव्हतं, येड्यासारखं राहत होतं. आणि काय नाही, महाराज सांगेल ते उगच ऐकत. मधात बुटबुट सुद्धा करायचं नाही. ज्यावेळेला परीक्षेची वेळ आली, महाराजांनी विचारलं, उद्या परीक्षा आहे, आपापले पेपर नीट सोडवा. आणि मग मी आणि पहा, गुरु किती वयाचा आहे? किती? 16 वर्षाचा. आणि म्हातारी किती येतं? कोणी 80 वर्षाचा, कोणी 70 वर्षाचा, कोणी 60 वर्षाचा. शिष्यवर काय असं वर्णन त्याच्यात आलंय. हो काय, गुरु म्हणले का झाडाखाली बसलाय लहानसा, आणि हे म्हातारी लोक कळलं. पण तेच मोठे होते ना. कोण? शंकराचार्य. मग त्यांनी परीक्षेत, आणि मग ते बाकीचे हसू लागले पोरं. काय आता परीक्षेची वेळ आहे, आता हसता मला काय सांगणार, काय पेपर सोडणार, काय लिहिणार, असं असं काही हसू लागले टिंगल महाराज. पण त्यानं जे सांगल ते आत्मसात केलं होतं. कोणी? आणि त्याच्या वागण्यातही ते होतं सगळं अप टू डेट. आणि विचार सगळा लक्षात होता. बोलून दाखवित नव्हता. चातुर्य लोपवी, महत्व हरवी, आणि पिशे पण मिरवी आवडीनं ते येड्यासारखं हुशार होता असताना. त्यावेळेला आमच्या
शंकराचार्यांनी प्रश्न विचारले हे ते आणि सगळ्यात एक नंबर कोणाचा निघाला? हस्त त्या बर पद्मपाद तसा पद्मपादाचार्य आहेत ना, मला वाटते पद्मपाद ब्रह्मदेवाचे अवतार आहेत. नाही, ब्रह्मदेवाचे अवतार हो पद्मपाद. कुमारील भट्ट कार्तिक स्वामीचे अवतार. कुमारील भट्ट होते का ते कार्तिक स्वामी पद्मपाद ते काशीला भेटले होते त्यांना. कुठं? काशीलाच भेट झाली त्यांची. काशी म्हणजे आपण चरित्र पाहिलं वाटते काशी. हा, काशीत त्यांची भेट झाली पद्मपादांची. आणि पद्मपाद हे सगळ्या शिष्यासहित गेले हिमालयावर यात्रेला. हिमालयावर यात्रेला वर गेले, पायानं जात होते पहिले. कमाल करण्याचे लोक हा, आता हे अवतारिकच होते कायला काय गेले वरी. आता त्या अलकनंदेला पाणी मरणाचं. त्या अलकनंदा मंदाकिनी नद्या काय तुम्ही पाहिले ना, भडा 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 वाहतात. आणि इकडं शंकराचार्य तिकून वाहतात ते पद्म. आणि त्यांना काय गरज पडली, लगे हाक मारले काय पद्मपाद म्हणल्याबरोबर न दिसते. मधात शिरतो. नाव पद्मपाद तेव्हा पडलंय ना, सनंदन आहे. आधी नाव सनंदन आहे. विष्णूचं रोज चांगलं याला कीर्तन करायला हवा बरं. आता ती झाली परीक्षा त्याची, याला करायला हवा. नाही करता कीर्तन. नाना तुम्ही येताल की नाही कीर्तन करायला? नाही ह्याला तयार करा, हे तर चांगलं आहे. त्याच्यावर या अभ्यास खूप आहे, भजनाचा अंक मी भजन करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. आपलं पंचपदी बापू आहे परमाणू म्हणायला. जमत नाही आता वजने आहेच. हनुमानाचं कीर्तन राहते झाड पोरो नरवडीत. या हा आता काय नाही या. नाही रात्री कीर्तन केलं नाही, खरंच म्हणालो. वाजतील तू रे येणे आनंदे गजरे. हा काय जिंकून या अहंकारण पावटणी केले शिर. हा केले शिर. बरोबर आहे. या मग 2 तासात एकच चरण सुटलं. वा नाही केलं नाही दिलं की नाही. त्याला नादच लागलाय ना. जाय म्हणलं ते गेलं. मग हे होते ना साथीला, त्याला भजन येत नाही. येलंय बसलं खुरपीत. काय बंद आहे का ते? लेकरूंना बाळा देवाला काळ काय ती रडायली नाही ती रडायली डोसक्यात आऊट झाली. काय करा म्हण काय नाही. अहो आपलं बी ठीक आहे ते आपलं कर्तव्य. मग गाबडे हळदीला करून ठेवावं लागतंय. जन्म दिला ना गाबड्याला. मग त्याचे लग्न अमुक ठमुक केल्या 2 एकर कमी काही घासकोट केला लावणं काम आहे की नाही. आता पाखरानं त्या पिल्याला हळदी द्याव. इकून तिकून आळ्या चारा आणून त्याच्या तोंडात घालावं लागते. कवर हा पक्क फुटूस तर हे पक्क बी फुटते. पक्क फुटूस तर ती चाला घालते की नाही. पक्षी प्रभाते चारी अशीच आहे. आणि पिलू वाट पाय उपवासी तुकाराम महाराज म्हणले. बरोबर आहे. मग कवर वाट पाहते ते पक्क फुटूस तर. पक्क फुटले ते शिकविते. आता उडायचे वागा तुला. आता हे खा नाही पण पोरे डॉक्टर झाले सगळं झाले पण नातीला लागतंय ना. खरंय खरं नाही ते चुकायलेत ना मला. ते चुकायलेत. नाही ते तर त्यानं त्याच्यावर आणलंय. पक्क फुटली तरी ती पाक. मग कायला म्हणले तुकाराम महाराज काय भले तुझं होणे पक्षी हेची चिंता तुझं काय खावे म्हणून भले तुझं होणे पाखरं बरे तुमच्यापेक्षा म्हणले. मग साहेबाचा दृष्टांत साहेबाच्याकडे एकदा कर्तव्य झालं संपलं. आपलं संपलं. लग्न झालं का पोरीचं तू बघ मी आता काही समज नाही. खरंच दिवाळी पंचमीला सुद्धा आणायची गरज नाही. मग दिवाळी पंचमीला आणतात म्हणून बाळापणा न्यावं लागायचं. दिवाळी पंचमीला बहुरूपान त्यानं धाडलं नाही. दान केली. दान केल्या वस्तू तुमची सत्ता कन्यादान तोंडानं म्हणलेत ना तुम्ही. काय मम कन्या काय प्रतिगृहीता. मी तुम्हाला ही दान मुलगी दिली. आता काय हाक करायला. आता ते काल बुवानं पंखा आणून दिला. त्याला म्हणलो का आपण म्हणलो असतो मी आणून देत नव्हतो. पक्के बक्कळ काय करायचं. आता सौर ओरलंय म्हणून तेवढं बरं आहे. समजा आगाव म्हणलं तर तेवढंच आहे की सौर ओर चलतंय. बरोबर आहे ना. पण बाकीचे पंखे तर आपल्याकडे बक्कळ ढीग लागला इथंच पाहिजे काय तर ते आता आणला. आता त्यानं दान दिला. आता हे पंखा मी कोणला दे
आश्रमात दिला आणि देवाला तुम्ही, मी उद्या एखाद्या कोणाला म्हणलं बा घेऊन जाय मला इथं अडचण व्हायली तो वापर, तर त्यांनी पुन्हा म्हणायचं नाही. म्हणलं तर तुम्ही दान वस्तू तुमचं मग ममत्व सुटलं नाही, दोष झाला. तशी मुलगी दान केल्यावर आपला हक्क काय राहिला नाही, संपलं हक्क, कर्तव्य संपलं. लेकराचे लग्न झाले त्याचं चारा पाणी झालं. बरं असू दे, आता हे कर्तव्य बुद्धीनं लेकरा बाळावाल्याला लय वर करावे लागेल, थोडे लेकरे मोठाले होऊस तर बरं काय गवर विनायक भाऊचं आता बारू शास्त्राचं काय नाही. अशी बसले खुरपीत कारण खुरपा गेला काय करा, इलाज नाही त्याला, काय करा. आम्ही इकडूनच वाट बघायला. हा तसं. आता बरं असू द्या, पण ज्याला लेकरू बाळ नाही त्यानं काय मग आपला परमार्थ करावा, भजन शिकावं, अभ्यास. मग आपल्याला करायचंय का? मग आमचं म्हणणं एकच गड्या, तुम्ही काही शेती करा का काही करा, करायचंय तर नाही तर समन नाही त्या धंद्यावर. कीर्तन करायचंय का, कीर्तन वागूनच करा आणि अभ्यास करून करा. अभ्यास असावा आणि पुन्हा आचरणही असावं. आणि हे दोन गोष्टी होत नसतील तर कमर बांधायचा गरज बांधूच नाही. त्याला कमर बांधायची होत नसेल पोटानं. एक गोष्ट सांगायलो, असं वागा, असं हे इष्णू एखाद्यावर करायला ना त्याला प्रवचन तरी करायला कंबर बांधी बिघडे म्हणून समाज सुधारणा झाला. खरे ना मला त्याच्यानं झालंय ना, वाटूळ झालंय मला. आता हे गायक वादक खरे नीट वागत नाही, सगळ्या चार होता म्हणून द्वेष करत होते आणि ते म्हणू लागले. बरं झालं म्हणते आता अंगडी तुडी हाणायले मरण ते वाहून लय टिंगारलं काय डोस काय का जाग्यावर सांगा. हाक माझ्या मधातूनच यायले असं त्याला वाटू लागलं. पण नाही महाराज, भगवत पूज्यपाद आहे. कोण? शंकर. भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकर. त्याची निष्ठा यांच्यावर, त्याची निष्ठा यांच्यावर, आणि यांच्यावर निष्ठा असल्यामुळे ते माझं शिरलं. जिथं जिथं शिरलं तिथं तिथं खालून कमळ त्याच्यावर पाय पुढला. कमळावर बुडालं नाही, त्या कमळावर पाय. आता कमळ तरी कसं, ते कमळ दगडाचं होतं का लोकांनाच केलं तर कोणाच ठाऊ. एक गृहीत धरा, साधं कमळ तर मूळपला असतं ना. पण नाही महाराज, ते भगवंताची कृपा, महादेवाचा अवतार आहे. ते भगवत पूज्यपाद म्हणायलो ना, भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकर, श्रीमद आद्य शंकराचार्य ते जगद्गुरु आहेत. ते महाराज त्यांचे ते पाय, आणि मग ते पायावर पाणी आपलं पायावर ठेवून आला. कसं काय आला रे, नदीतून कसा आला हाक मारल्यावर? ते म्हणजे महाराज तुम्ही कमळ केलं होतं त्या कमळावर ही निष्ठा तारती आहे. ही काय तारती आहे महाराज? असा संताव विश्वास असणं ही त्यांची पूजा आहे. ही त्यांची काय आहे? पूजा आहे. आपला विश्वास पाहिजे मात्र संतावर. हे संताचे पायी आम्हाला विश्वास आणि सर्व भावे दास हेच माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ भागले आमद वाहती करिये त्यांचे आणि जोडे. हा शेवटचं जरा तुका म्हणे शेष वचन न मोडी. बघा म्या काढल्या बोललो, मी काढल्या याच्यात नवल काय तुम्हाला, तुम्हाला याव बरोबर आहे ना महाराज. खरं संतांच्या वचनावर विश्वास, आणि संतांच्या वचनावर विश्वास नसेल तर संत पूजा होतच नाही. किती हळद कुकू लावा, किती गाद्या टाका, त्याला किती खायला मिष्टान्न द्या, आणि त्याचे पाय दाबीत बसा, आनंद वाटणार नाही. घेऊन घ्या आपल्या खऱ्या संताला याच्यात आनंद नाही. तुमच्या मिष्टान्न, सोने, नाणे, कपडे, पायचुर्ण, मनाचं अजिबात नाही, त्याची काही गरज नाही त्यांना. नाही, हे करून तुम्ही फक्त विश्वासानं करत असाल म्हणजे सांगितलेलं वाक्य झेलीत असतात आणि तसं आचरणात आणत असतात, तर मग खऱ्या संतांना आनंद वाटतो आणि त्याच्यात त्यांची पूजा होते. म्हणजे आपल्याला जर संत पूजा करायची असेल, आता बी ज्ञानोबा तुकोबा यांची, मोतीराम महाराजांची, रंगनाथ गुरुजींची, आमचे गुरु पंढरनाथ शास्त्रींची, तर मी त्यांच्या वचनाप्रमाणे वागणे. ते मला म्हणले होते, हो शास्त्री महाराज, हनुमान तुला मी ज्ञान शिकवलं, झोपेतून उठून शिकवलं. खरंच मला तेव्हा झोपले होते घरी, आणि मग त्याचे चिव आला. त्यांना चिव आला कसा आला कोणाला, रात्रीचे 2 वाजले होते. उठले पंढरनाथ शास्त्री बरं, उठल्यावर
मला म्हणले ओठ ओठ कुठं बरं आता ते लगीला गेल्यावर पाय धुवायला पाणी काय लागतं ना असं परलाशात गेलं लगीला पाणी घेत होते बरं भाऊ नाही नाही जसे मुसलमान लगीला पाणी घेतात का किंवा ते इटकर तेव्हा परलाशात इथं लगीला पाणी घेत होते म्हणून त्याला पाणी लगीला द्यावं लागत होतं संडासला आपण नेतो आणि बरं काय लगीला न नेता पण आल्यावर पाहिजे होतो हे नियम आहे पण ते तसं नव्हतं ते लगवीलाही पाणी घेऊन जात होते कोण भाऊ परणाशास्त्री लगवीला पाणी नेत नव्हते पण आल्यावर पाहिजे होतं जाणवं असायचं मला वाटलं याला लगवी आली काही की पाय आणि पाणी द्यायचं असेल म्हणून तेव्हा बस म्हणले पाणी पाहिजे नाही मला लगवीला नाही माझ्या एक लक्षात आला सिद्धांत आता झोपेतून काय लक्षात आला एक सिद्धांत लक्षात आला म्हणले आणि एखादी गोष्ट एकदा एखाद्याच आठवती पुन्हा विसरून जाते आता माझं वय झालंय म्हणले तर ही गोष्ट पुन्हा आठवल असं मात्र नाही ते तुला सांगायलो काय कमाल आमच्या भगवंताची कृपा नाही जितकं प्रेम करीत होते ते आपल्याला जीवच लावित होते आणि ते मग रात्रच्या 2ला सांगत होते मी तर आश्चर्य केलं महाराज पुन्हा झोपच नाही आली मला त्या आनंदात काय यांचं आपल्यावर प्रेम झोपेतून उठून आपल्याला सांगायचं काय आपल्यावर प्रेम असं त्याचं कारण आहे अरे बाबा मी आता थकलोय आणि मी मेल्यावर हे ज्ञान तसंच राहून हे तुझ्या हृदयात राहिलं म्हणजे त्या ज्ञानाचा प्रचार होईल मग मला सांगितलं होतं त्यांनी बरं काय की मी एक सांगायलो आपण साखरे संप्रदायाचे कोण्या आणि माझ्या दादाचं नाव राहावं यासाठी विनायक दादाचा श्लोक तू तोंडानं उच्चार कर तेव्हा प्रवचन कर आधी श्लोक उच्चारायचा विनायकम गुरुम नवमी साखरे नाम आणि हे श्लोक उच्चारल्यावरच प्रवचन करायचं अन्यथा नाही आणि तसंच वागलो आतापर्यंत आता गुरुजीचा श्लोक का घेतो त्यांच्या शिष्याकडे शिकाय गेलतो घेऊ वमनवारकडे गेलतो ना आणि वमनवारच्या तिथं एक टाइम जेवून अभ्यास करत होतो वमनवारकडे त्या रंगनाथूरच्या स्मारकमध्ये परभणीला शेंडी चेप्पी संजग असं राहत होतो तिथं आणि तिथं राहत होतो एक टाइम जेवत होतो आणि एक टाइम जेवून 3 पाटं घेत होतो वमनवारची मग रंगनाथ तिथं श्लोक घेत होते दादाचा बी आणि गुरुजीचा हे 2 श्लोक तिथेही घेत होते मग ती मी घेतो कोणता गुरुजीचा बी का गुरुजीच्या गुरु शिष्यापाशी आपण चिंतन केलंय ना मग ते चिंतन कोणाचं आहे गुरुजीचंच आहे ना मग गुरुजीचा उपकार आहे ना आपल्यावर म्हणून गुरुजीचं आहे वर्णन दादाचं वर्णन हे कोणामुळे करतोय शास्त्री महाराज दुसरं काहीच कारण शास्त्री महाराज म्हणले आपण साखरे संप्रदायाचे आणि त्या दादाचं वर्णन व्हावं म्हणजे त्यांना त्यांच्या गुरुचे भूषण होतं स्वाभिमान होता आमचे दादा असे म्हणत होते आमचे दादा असे आमचे दादा तसं म्हणत होते असं सांगत होते बरं काय ते म्हणजे त्यांना त्यांचा स्वाभिमान मग ते स्वाभिमान आपण जतन करणं गरजेचं आहे कळलं म्हणजे सांगतील तसं वागण्याचा प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे आणि त्यांच्या विचारात आचारात वागलं की समजायचं त्यांची पूजा झाली जास्त बोलणे नको म्हणून अशी पूजा संतांची करावी मग तुम्ही देवाच्या पूजा करा न करा क्वचित पंढरपूरला जा पण नाही जमलं तर नका जा पण तसं वागा माऊली सांगते तुकाराम महाराज सांगतेत एकनाथ महाराज सांगतेत तसं तुम्ही वागा ही संतांची पूजा झाली देव सारावे परते संत पूजावे अरते